प्राजक्त दादा, सप्रेम नमस्कार. दादा, मी तुमचा एक सामान्य कार्यकर्ता. तुमच्याविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे. खूप काही बोलायचंय, पण सुरुवात कुठून करायची ते कळत नाही. तुमच्या आमदारकीला 5 वर्ष पूर्ण झाली. खरं तर आजकाल ग्रामपंचायतीच्या मेंबरची पण पोरं घमेंडीत फिरतात. तुम्ही स्वतः आमदार आणि पहिल्याच झटक्यात मंत्री झालात, पण या पदांच्या माध्यमातून येणारा गर्व, अहंकार तुमच्या आसपास देखील फिरकला नाही. तुम्ही आमच्या आसपास वावरणारे, सहज उपलब्ध होणारे आमचे दादा आहात. गेल्या 5 वर्षांच्या काळात काही काळ तुमच्या वाट्याला राज्याचं मंत्रीपद देखील आलं. त्या पदाचं तुम्ही अक्षरशः सोनं करताना मतदारसंघाला न्याय दिला. ऊर्जा मंत्रीपदी असताना शेतकऱ्यांची जाण ठेवून त्यांना दिवसा वीज कशी मिळेल यासाठी तुम्ही सौर ऊर्जा प्रकल्प आणला. ठिकठिकाणी नवी सबस्टेशन्स उभारली. मागेल त्यांना डीपीही दिली. हे उभ्या मतदारसंघानं बघितले दादा. त्यासोबत प्रलंबित असलेले पाणी प्रश्न, त्यामध्ये निळवंडे पाणी योजना, वांबोरी चारी पाणी योजना व विविध गावातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना यासारख्या पाणी प्रश्नांवर तोडगा काढून ते मार्गी लावले. मतदारसंघातील अगदी शेवटच्या गावापर्यंत पाणी कसं पोहोचेल त्यावर तुम्ही काम केले. पहिल्यांदाच आमदारकी आणि पहिल्यांदाच राज्यमंत्रीपद आणि त्यात कोरोनाचं संकट या सगळ्यांवर मात करत तुम्ही राज्यात आणि मतदारसंघात साजेल असं काम करून दाखवलं. अगदी प्रत्येक गोष्टीत साथीनं लक्ष घातलं. ग्रामविकास राज्यमंत्रीपदही तुमच्याकडे होतं. नागरदेवळे, बाराबाभळी, वडारवाडी या गावांची नगर परिषद करण्याचा हेतू तुमची दूरदृष्टी दाखवतो. मतदारसंघात सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी तुम्ही काम करत राहिला. काळ बदलला, सरकार बदललं, तुमच्यावर विविध संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचाही प्रयत्न झाला, पण तुम्ही तुमची निष्ठा जपली आणि पवार साहेबांसोबत राहिला. मतदारसंघातील जनतेसोबत तुम्ही सगळ्यांची लाज राखली. निष्ठा काय असते हे आम्हाला तुमच्याकडे बघून समजतं. तुमच्यामध्ये आम्हाला महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची छबी दिसते. तुम्हाला आम्ही विधिमंडळात विरोधी बाकांवर बसून मतदारसंघातील जनतेसाठी लढताना देखील बघितलं. दादा, तुमचा प्रामाणिकपणा, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा स्वभाव, एकनिष्ठा, जनतेचे प्रश्न सोडवण्याची तळमळ माझ्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांना हत्तीचं बळ देते. दादा, तुमच्या माध्यमातून विकास काय असतो हे आम्हाला दिसलं आणि पुन्हा एकदा या विकासाचे भागीदारी आम्हालाही व्हायचं आहे. त्यासाठी दादा, माझं मतदान हे तुम्हाला आणि या मतदारसंघातील विकासाला.